7 महिन्यापूर्वी पंढरपूरकरांना हादरवून सोडलेल्या कुंभार गल्ली येथील मायलेकाच्या दुहेरी निर्गुण खुनाचं गूढ अजूनही कायम असतानाच पोलिसांनी 3 संशयितांना अटक केल्याची माहिती समोर आली। या तपासामध्ये पोलिसांनी गुप्तता पाळल्याने याबाबत सर्वांनाच कमालीची उत्सुकता लागून राहिली होती। यामधील दोघांना 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली असून या गुन्ह्याचा तपास आता नव्या वळणावर येऊन ठेपलाय। अथर्व अर्जुन शिंदे वय वर्षे 21 आणि विशाल दिलीप शिंदे वय वर्षे 25 दोघेही राहणार शिंदे नाईक नगर पंढरपूर अशी पोलिसांनी अटक केलेल्या आणि पोलीस कोठडी सुनावलेल्या 2 संशयित आरोपींची नावं असल्याचं समोर आले। तर आणखी एका 15 वर्षीय विधी संघर्षग्रस्त बालकाचा म्हणजेच अल्पवयीन बालकाचा सहभागी या गुन्ह्यामध्ये असल्याचं समोर आलं असून संबंधित कायदेशीर तरतुदीनुसार त्याच्या विरुद्ध कारवाई करण्यात आल्याचं सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी सांगितलंय। दिनांक 15 जुलै 2025 रोजी रात्री 9:15 वाजण्याच्या पूर्वी शहरातील कुंभार गल्लीतील सुरेखा संजय जगताप वय वर्षे 45 आणि लखन संजय जगताप वय वर्षे 26 या 2 मायलेकांचा त्यांच्याच घरात तीक्ष्ण हत्यारांनी वार करून निर्घृण खून करण्यात आला होता। या प्रकरणी संजय दादाराव जगताप यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली होती। या दुहेरी खुनाच्या घटनेमुळे पंढरपूरकर हादरून गेलेले होते। या प्रकरणी आता तपासाला गती आलेली असून पोलीस या घटनेचा अधिक सखोल तपास करत आहेत। या घटनेतील 2 संशयित ज्यांना पोलीस कस्टडी मिळाली होती त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचंही समजतंय। तर हा खून अनैतिक संबंधाच्या प्रकारामुळे घडल्याची चर्चा सुद्धा आता समोर आले। पोलिसांनी या संदर्भात अधिकृत कोणतीही माहिती मीडियासमोर दिलेली नाही, परंतु पंढरपुरातील जी या परिसरामध्ये चर्चा चालू आहे त्यानुसार ही जी 2 खून झालेले आहेत ही लफड्यातून झाल्याची माहिती प्राथमिक माहिती आता समोर आले। मयत लखन जगताप यांच्या घराजवळच राहणारे विशाल शिंदे आणि अथर्व शिंदे या दोघांमध्ये घटनेच्या काही वेळ अगोदर मोबाईलवरून 11 सेकंदाचा कॉल झाल्याचं आणि त्यानंतर दोघांचेही नंबर एकाच वेळी बंद ठेवले गेल्याचं समोर आले। या खुनाच्या घटनेनंतर काही दिवसांनी संशयित आरोपी अथर्व शिंदे नाईक हा जोधपूर राजस्थान येथे निघून गेलेला होता। सहाय्यक पोलीस अधीक्षक डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली 7 फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या पथकाने अथर्वला अटक केली। त्याने विशाल शिंदे नाईक याच्यासह हे दुहेरी खून केल्याचं कबूल केले। त्यानुसार त्याच दिवशी पंढरपुरात विशाल याला पोलिसांनी शिताफीनं अटक केली। हा गुन्हा करताना सदर दोघांनी 15 वर्षाच्या एका बालकाला पाळत ठेवण्यासाठी थांबवलं होतं अशी बाब सुद्धा आता तपासातून समोर आले। यातील अथर्व शिंदे याला जोधपूर येथील न्यायालयातून 2 दिवसांची हस्तांतर कोठडी घेऊन पंढरपुरात आणण्यात आलं। विशाल शिंदे याच्यासह येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी PS धुमाळ यांच्यासमोर हजर करण्यात आलं। तेव्हा आरोपीतर्फे ॲडव्होकेट सिद्धेश्वर चव्हाण यांनी काम पाहिलं।